नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. बकरी ईद या पवित्र सणानिमित्त शहरात धार्मिक एकात्मता, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा अनोखा संदेश देणारा उपक्रम 28 मेला पार पडला. मुस्लिम समाजातील युवकांनी ईदच्या नमाजानंतर थेट गोशाळेत जाऊन गायींना चारा वाटप करत समाजासमोर बंधुभावाचे एक वेगळं उदाहरण उभं केलं. या उपक्रमामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून धर्म वेगळे असले तरी माणुसकी हा एकच धर्म आहे हा संदेश देण्यात आला. कुष्ठधाम रोड, बारसकर माळा येथील सतनाम साक्षी गोशाळेत आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ईदच्या आनंदात सहभागी होत मुस्लिम युवकांनी गोमातेला चारा अर्पण करून धार्मिक एकात्मतेची भावना जपली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार, मौलाना शफीक काझमी, नगरसेवक हाजी शहबाज बॉक्सर, शाहनवाज शेख, फिरोज पठाण, फिरोज आर्किटेक्ट, तन्वीर तांबोळी, आयन शेख, मुसम्मिल शेख, शाहिद मोमीन, जिशान शेख, साहिल सईद यांच्यासह गोशाळेचे सचिव CA शंकर अंदानी, मुकेश माधवानी आणि अनेक युवक उपस्थित होते. खऱ्या अर्थाने आज फक्त बकरी ईद नाही तर अहमदनगर, ऐतिहासिक अहमदनगर शहराचा स्थापना दिवस सुद्धा या ठिकाणी आहे. दरवर्षी आम्ही शहराचा स्थापना दिवस मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतो, परंतु यावर्षी काहीतरी आगळं वेगळं करायचं होतं. आम्हाला एक चांगला संदेश समाजामध्ये गेला पाहिजे या हेतूने आज सर्व आमच्या शहरातल्या मुस्लिम बांधवाच्या वतीने या गोशाळ्यामध्ये आज भेट देऊन चारा वाटप या ठिकाणी करण्यात आलाय. आपण बघू शकतो माग आपण ज्या प्रकारे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांनी जसं ज्या प्रकारे गो हत्येवरती बंदी घातलेली आहे, त्याचा संपूर्ण देशभरामध्ये मुस्लिम समाजाने त्याचा समर्थन केलेलं आहे. काटेकोरपणे जे काही प्रशासनाकडून जे काही निर्बंध त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे त्याचं सुद्धा काटेकोरपणे पालन त्या ठिकाणी समाजाकडून होत आहे. मागच्या आठवड्यामध्येच आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल यांना विनंती केली होती, मागणी केली होती की गोमातेला म्हणजे गाईला राष्ट्रीय पशु म्हणून त्या ठिकाणी घोषित करावा. याच भावनेने, या उद्देशाने, कारण आपण बघू शकतो जे गोमाता आहे, गाई आहे, आमचे करोडो हिंदू बांधव आमचे बंधू आहे, त्यांची भावना, श्रद्धा त्या गायीसोबत जोडली गेलेली आहे. आणि कृषी प्रधान आपला देश आहे आणि शेतकऱ्यांच्या खूप उपयोगी येणारी कोणी असेल तर ती गायी आहे आणि गायीचं रक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे हे संदेश आम्हाला समाजापर्यंत या ठिकाणी द्यायचं होतं. म्हणूनच आम्ही सर्व समाज बांधवांनी आज ठरवलं की आपण नुसतं निवेदन न देता भविष्यामध्ये गोमातेचा म्हणजे गायीचं रक्षण कसं होईल याच्यावर आम्ही या इथून येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यावरती अजून भर देणार आहे. आणि याच भावनेने आम्ही या सर्वजण या ठिकाणी आलो. आणि पुन्हा एकदा मी सर्व नगरकरांना व सर्व नागरिकांना ईद उल अझाच्या व ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या स्थापना दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.